तर तिकडे लातूर शहरात घरगुती गॅस सिलेंडरच्या टंचाईचा गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे। नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय। गॅस एजन्सी समोर सकाळपासूनच लांब रांगा लागल्याचं चित्र आहे। गॅस मिळावा यासाठी नागरिकांना तासनतास प्रतीक्षा करावी लागते। प्रशासन आणि सरकारकडून गॅसचा साठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याचा दावा केला जातोय, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती फार वेगळी असल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे संतप्त नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बुर्गे यांनी। लातूरमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा पाहायला मिळतोय। गॅस मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलाय। अनेकांना गॅस मिळत नाही आणि त्यामुळे ज्यांना मिळतोय त्यांना अशा रांगांमध्ये उभं राहावं लागतंय आणि गॅस घ्यावा लागतोय। सकाळपासूनच ही भली मोठी रांग लागलेली आहे। लातूर जिल्ह्यातलं हे चित्र आहे। अनेक ठिकाणी गॅस मिळत नसल्यानं नागरिक जे आहेत ते संतप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। भल्या मोठ्या या ठिकाणी रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। 15-20 दिवस बुकिंग करूनही गॅस मिळत नसल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे। गॅस मिळत नसल्यानं आता स्वयंपाक कसा करायचा असा सवाल उपस्थित केला जातोय। प्रशासन सांगतंय की तुटवडा नाही, गॅस मुबलक प्रमाणात आहे, मात्र असं कुठेही दिसून येत नाही। आपण पुन्हा एकदा पाहू शकता मोठ्या रांगा लागल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। मोठ्या रांगा लागल्यात, काय झालंय? गॅसच मिळत नाही। 14 तारखेला बुकिंग केलंय, आतापर्यंत गॅस नाही। गॅसचा तर उपलब्ध आहे, साठा म्हणतात, गॅस तर देत नाहीत, काळा बाजार करतात। कसा काळा बाजार व्हायलाय? डिलिव्हरी देणारे 2000ला सिलेंडर दिलंय। किती हजार रुपयाला द्यायला? 2000 रुपयाला। काय झालेलं आहे? किती रुपयाला गॅस दिवसांनी बुकिंग करून सुद्धा पुन्हा आम्हाला मिळत नाही। हो, नंतर या म्हणते 8-10 दिवसांनी पुन्हा अजून। बरोबर। हो, असं काय झालेलं? रांगा मोठ्या लागलेल्या आहे। रांगा तर लागलेल्याच आहेत। सरकार म्हणते गॅस टंचाई नाही, घरोघरी गॅस पोहोचतोय। मला सांगा, सामान्य माणसाचे काय हाल असतील? कामधंदा सोडून इथं बसायला परवडतं का? मला सांगा, 3-3, 4-4 तास इथं बसत असतील लोक, तर कसं होईल त्या समाजाचं? मला सांगा। म्हणजे एकीकडं मुख्यमंत्र्यापासून पंतप्रधानपर्यंत त्याची सगळी पिलावळं अशी म्हणतात की गॅस टंचाई नाही। ही टंचाईचं का बाप आहे का माय आहे का आजोबा आहे? हे काय आहे? नागरिक देखील संतप्त झालेले आहेत। गॅस मिळत नाही, गॅसची टंचाई आहे। सरकार प्रशासनाकडून दावे करण्यात येत असले तरी लातूरमध्ये मात्र रांगा लागल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे प्रशासन हा तोडगा कसा सोडवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। विष्णू बुर्गे, NDTV मराठी, लातूर।